नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की सयाजीराव ऐश्वर्याला बोलतात, ऐश्वर्या तुला एवढं गाफील राहून चालणार नाही. ती आणखीन उद्या काय करू शकेल काही सांगता येत नाही. तेव्हा ऐश्वर्या सयाजीरावाला उत्तर देते, डॅडा तुला माहिती नाही त्या म्हाताऱ्याला मी कुठं लपून ठेवलं आहे. ऐश्वर्याचंच काय, सर्व तिचं खानदान जरी तिला शोधू लागलं तरी तिला मिळणार नाही. आणि एवढं मात्र खरं आहे की उद्या आता जानकीचा शेवट होणार आहे. त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये केसेस सुनावणी सुरू होते. त्यावेळेस सौमित्र जानकीला विचारतो, जानकी रणदिवे मला तुम्ही सांगा त्या दिवशी नक्की काय झालं होतं. तेव्हा जानकी सांगते, त्या रात्री माझी व माझ्या आईची पहिल्याच वेळेस भेट झाली होती आणि माझी आई मला सर्व काही बोलणार. तेव्हा या ऐश्वर्याने तिला तिच्या पोह्यामध्ये विष कालवले होते, त्यामुळे ती विष शुद्ध होऊन पडली. आणि त्यावेळेस ऐश्वर्या बोलते, नाही हे सर्व खोटं आहे, मी पोह्यामध्ये विष कालवलंच नाही. तेव्हा जानकी तिला ओरडून बोलते, म्हणजे याचा अर्थ तू या पोह्यामध्ये विष कालवलंच नाही, मग कोणी कालवलं होतं. आणि तेव्हा ऐश्वर्या बोलते, नाही साहेब ते पोहे नव्हते तर शिरा होता. आणि तेव्हा ऐश्वर्याचा खोटेपणा सर्वांच्या समोर उघड होतो. आणि जानकी बोलते, म्हणजे तुला कसे काय ठाऊक आहेत ते पोहे नव्हते तर शिरा होता. आणि तेव्हा जज आणि सौमित्र सर्वजण चकित होऊन ऐश्वर्याकडे पाहू लागतात. तर ऐश्वर्या मात्र अतिशय घाबरते. पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही कशा प्रकारे ऐश्वर्याचा खोटेपणा कोर्टासमोर उघड करणार व आपल्या आईची व स्वतःची नजर सुटका करून घेणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.